मुंबई शहरात हाय टाईडचा इशारा, देशभरात 300हून अधिक विमाने रद्द, ममता बॅनर्जी यांची आपल्याच पक्षाच्या आमदारावर कारवाई आणि भाजपचे नेते आणि मंत्री नितीश राणे यांचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य. टाकूया एक नजर आजच्या घडामोडींवर. नमस्कार, राष्ट्र सह्याद्रीच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत. देशाच्या राजकारणात आणि कायदेविषयक क्षेत्रात आपल्या खास व्यक्तिमत्वाने ठसा उमटवणारे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि प्रख्यात विधिज्ञ स्वराज कौशल यांचे आज वयाच्या 73व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचे ते पती आणि खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील होते. मुंबई शहरासाठी मोठी धोक्याची घंटा. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत समुद्रात हाय टाईडचा इशारा जारी केला आहे. या काळात समुद्राच्या लाटा तब्बल 4 मीटरहून अधिक तर 6 डिसेंबर रोजी पहाटे 5:03 उसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि महापालिकेच्या सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. इंडिगो एअरलाइन्सने क्रू रोस्टरिंगच्या नवीन कडक नियमांमुळे आजही देशभरातील जवळपास 300हून अधिक विमाने रद्द केली आहेत. या अचानक झालेल्या ऑपरेशनल ब्रेकडाऊनमुळे दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू येथील विमानतळांवर हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाच्या एका आमदारावर मोठी कारवाई केली आहे. बाबरी मस्जिदीच्या धर्तीवर मस्जिद बांधण्याची घोषणा करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुर्शिदाबादचे टीएमसी आमदार हुमायून कबीर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मुर्शिदाबाद येथील एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की तृणमूल काँग्रेस सांप्रदायिक राजकारण करत नाही आणि दंग्यांच्या राजकारणाला पक्षाच्या विचारधारेत कोणतेही स्थान नाही. भाजपचे नेते आणि मंत्री नितीश राणे यांनी पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्त्यांना एक थेट आणि वादग्रस्त सवाल विचारला आहे. झाडं तोडण्याला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना राणे म्हणाले, जे लोक आम्हाला दिवाळीला फटाके न फोडण्याचा, पर्यावरणपूरक होळीचा सल्ला देतात, तेच लोक मुस्लिम समाजाला हजारो बकऱ्यांची कुर्बानी देण्याऐवजी पर्यावरणपूरक बकरीद साजरी करा आणि बकऱ्याची कुर्बानी व्हर्च्युअल पद्धतीने करा असा सल्ला का देत नाहीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी त्यांच्यावर समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप केला आहे. मुंबईतील विवेक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांमध्ये बुरखा घालण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शविला आहे. आज दुपारी शेकडो विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात आंदोलन करत हा निर्णय धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला असून भेदभाव निर्माण करणारा आहे असा थेट आरोप केलाय.